गाव वाकलं, बोलठाण ठोकलं, डेकूचं नाक कापलं, पण झालं. अहो 30 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव, सगळं गाव पाहिलं, पण कोणीच मुलगी द्यायला तयार नाही. शेवटी बिलोणीच्या देवीला आणि रामेश्वराला साकडं घातलं, नंदीच्या कानात हळूच सांगितलं, लगीन जमू दे नवस पिढीत, पण कसलं काय. ज्या बी मुली आहेत त्यांचं प्रत्येकीचं एकच स्वप्न आहे. मुलींना वाटतं नवरा जॉबवर जाईल आणि तो गेला की मी मस्त दिवसभर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वर दिवसभर काढ सेल्फी, कर अपलोड, बनव स्टोरी, कर अपलोड. मज्जाच मजा. कसं शक्य आहे हे सगळं. अरे सध्या कोणाशी बोलतोय एवढं? आपल्याला जायचं ना हो मुलगी बघायला. अरे अजून किती मुली बघशील तू, झालंय ना तुझं लगीन. अरे गोंड्या, मला नाही, तुला बघायची ना हो मुलगी. मला काल म्हटलं होतं ना तू उद्या घरी ये. आपल्याला मुलगी बघायला जायचंय पिंपळगावला, विसरलास की काय? बरं बिलोणीकर मंडळी, जातो मुलगी बघायला, पण तेवढं आपलं सिक्रेट कोणाला सांगू नका हा. अहो ते 2 डझन मुली. बरं चल लवकर, यायला उशीर होईल. दिवस मावळला की मला काही दिसत नाही. हे बघ आलं बाबूराव वरमोडे मामांचं घर. घर तर लय मोठं दिसतंय. थांब मी बेल वाजवतो. कोण तुम्ही? अहो बाबूराव वरमोडे येतच राहतात का? हो येतच राहतात ते, पण तुम्ही कोण? अहो मी मध्या आणि हा सध्या, आणि मी त्यांची मुलगी पाहायला आलोय. बरं बरं, मी घरगडी आहे बाबूरावांचा, त्यांना सांगून येतो हा. थांबा येतेच. मालक मालक, बाहेर पाहुणे आले, काय करू? घेऊ का त्यांना घरात की नेहमीप्रमाणे लाथ मारून बाहेर काढून देऊ? त्यांना बैठक खोलीमध्ये बोलव. आलोच मी. बरं बरं, सांगतो त्यांना. या पाहुणे या, मालक येत आहे. नमस्कार मामा, नमस्कार. मी वैतागवाडीहून आलोय. माझं नाव सदा आणि हा माझा मित्र मध्या. मी तुमच्या मावस बहिणीच्या चुलत नंदाचा, सावत्र भाऊजीच्या मानलेल्या भावाचा एकुलता एक मुलगा. आम्हाला निरोप कळाला की तुम्हाला एक मुलगी आहे, तिचं लगीन करायचं आहे, म्हणून आलो पाहायला. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चंद्रा ए चंद्रा, चंद्रा ए चंद्रा, बाहेर ये. अरे माकडा, अरे ती बायको आहे माझी. काय सार्वजनिक मालमत्ता वाटली वय, चल तिच्या खांद्यावर हात टाकतोय. असं वय, म्हणजे या माझ्या होणाऱ्या सासूबाई आहे ती. बरंच मेंटेन केलंय
या वयात पण तुम्ही. अरे भुसनळीच्या गप्प बसतोस का? तिला झाडावर चढू नकोस. अगं चंद्रे, तुला किती वेळेस सांगितलंय असं घरात नट्टाफट्टा करत जाऊ नकोस म्हणून. अगं लोकांचे गैरसंबंध होतात. जावा तिकडं. या म्हाताऱ्याला तर जरा सुद्धा कौतुक नाही बायकोचं. माझं नशीबच फुटकं. अगं असं काय करतीस चंद्रा? तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो मी. अगं तू माझी रंबा आहे. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस स्वरूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस स्वरूपाची शोभा. माझ्या रंगात जीवाची लाडकी रंभा. माझ्या रंगात जीवाची लाडकी रंभा. मामी माफ करा, मला वाटलं तुम्हीच मुलगी आहे. अरे मी काय म्हातारी वाटली होय तुला? मी तर अजून बी दिसते की दीपिका पादुकोण. कोण पादू? अगं सांग ना, कोण पादू? अहो मामा, पादू नाही, पादुकोण, दीपिका पादुकोण हिरोईन आहे ती. असं वय, मला वाटलं. ओ मामा, ओ मामी, मी तुमची भांडणं बघाय नाही आलोय, मुलगी बघाय आलोय. माझी खिचडी शिजायच्या आधी तुम्ही बघण्याला तणावर राहिले. दाखवा की राव मुलगी. थांबा बोलवते. शालू, ए शालू. शालू वा, आई चंद्रा, मुलगी शालू, वडील बाबू. काय फॅमिली आहे राव. शालू, ए शालू, ए बाहेर, पाहुणे आले तुला बघायला. झाले चालू चालू. अहो मामा, मामी, तुमची मुलगी बी लय भारी आहे, मला जमल. वाव मम्मी, काय हँडसम मुलगा आहे ग. मामी, तुमची पोरगी मला लय आवडली आहे बघा. हो तर वर्गाबाई करून घ्या, मला तुमच्या पदरात घ्या. अरे तू काय लहान लेकरू आहे वय, तुला पदरात यायला? पदर फाटेल ना हो तिचा.